आता या मागील काही वर्षात मराठीतील बाकी सिनेमांमध्ये स्त्रियांवर आधारित असलेले सिनेमे हे प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस पडताना दिसत आहेत आणि यामुळेच हे स्त्रियांवर आधारित असलेले सिनेमे चांगलेच चालतही आहेत। यात ते सिनेमे चालवण्याचा मोठा हातही स्त्रियांचाच आहे। आपण झिम्मा 1, झिम्मा 2 आणि बाई पण भारी देवा या सिनेमांचं उत्तम उदाहरण घेऊ शकतो। हे स्त्रियांचं आयुष्य मोठ्या पडद्यावर मांडणारे सिनेमे मोठमोठ्या इतर भाषिक सिनेमांच्या गर्दीत मान ताठ करून उभे राहिले आणि बॉक्स ऑफिसवर चांगलेच हिटही ठरलेत। आणि आता असाच एक स्त्रियांवरचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, ज्याचं नाव आहे नाच ग घुमा। आणि नुकतीच या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे। एलिझाबेथ एकादशी, हरिश्चंद्रांची फॅक्टरी, ची चौका आणि वाळवी असे उत्तम सिनेमे दिग्दर्शित करणारे दिग्दर्शक परेश मोकाशी हे या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत। नाच ग घुमा या सिनेमाची कथा ही मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांनी लिहिलेली आहे। मधुगंधा कुलकर्णी यांनी या सिनेमाबद्दल बोलत असताना सांगितले की नाच ग घुमा या सिनेमाची गोष्ट ही 2 बायकांची आहे आणि फुल ऑफ एंटरटेनमेंट असा हा सिनेमा असणार आहे। चित्रपट तुमच्या माझ्या कुटुंबाची गोष्ट आहे, 2 धमाल बायकांची कमाल गोष्ट आहे आणि त्या 2 धमाल बायकांमुळे कुटुंबाची होणारी धांदल अशी या चित्रपटाची गोष्ट आहे। फन फॅमिली फिल्म आहे। या सिनेमात मुक्ता बर्वे, सुप्रिया पठारे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने आणि अजूनही कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत। आणि नुकतीच या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून येत्या मे महिन्यात म्हणजेच 1 मे 2024 ला नाच ग घुमा हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात